श्री स्वामी समर्थ सर्वांना. भन्नाट कुक विथ प्रिया या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हे चॅनल आपलं नवीनच आहे, त्यामुळे प्लीज सर्वांनी व्हिडिओज पूर्ण बघा, सबस्क्राईब करा. कारण या ज्या चॅनलवरती आपण रेसिपीज अपलोड करतो आहे ते लहान मुलांसाठी शाळेच्या टिफिनला देता येईल असे आणि इझी आणि सिंपल रेसिपीज असणार आहेत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर गॅस पेटवून घेऊया. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये जेवढं लागणार आहे तेवढे 3 ते 4 चमचे तेल ओतायचं आहे. तेल चांगलं तापलं की मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायला घ्यायची. तेल चांगलं तापलं की मग त्यामध्ये मोहरी टाकायची आणि मोहरी पूर्णपणे तडतडून आवाज बंद झाल्याशिवाय जिरे वगैरे काहीच टाकायचं नाही आहे तुम्हाला. तर मोहरी पूर्णपणे तडतडून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मोहरी तडतडून झाली की आपण यामध्ये 1 चमचा जिरे टाकणार आहोत आणि जिरे पण पूर्णपणे तडतडले पाहिजेत. आता यात आपण 1 कांदा चिरून घालायचं आहे. त्याला थोडंसं मऊ होऊ द्यायचं, जास्त लालही करायचं नाही आहे. कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण लसूण वाटून घेऊयात. लसूण वाटून झाला की कांदा थोडासा मऊ झाला आहे, त्यामध्ये आपण कढीपत्ता, 1 टोमॅटो किंवा तुम्ही अर्धा टोमॅटो टाकलात तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळं जिन्नस पूर्णपणे मऊ करून घ्यायचं आहे. सगळं काही मिश्रण एकजीव करून मऊ झालेलं आहे. त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला लसूण आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. आता यानंतर आपण याच्यामध्ये घेवडा ॲड करणार आहोत, जो की आपण ज्याची टोक वगैरे स्वच्छपैकी काढून त्याला कापून घेतलेला आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये 2-3 वेळेस धुवून आपण यामध्ये ॲड करणार आहोत. यामध्ये आत्ता लगेचच आपण मीठ मिरची काहीच टाकणार नाही आहोत. आपण घेवडा पूर्णपणे हलवून घेऊयात आणि घेवडा थोडासा मऊ झाला की मग आपल्याला बाकीचे जिन्नस यामध्ये ॲड करायचे. गॅसच्या फुल फ्लेमवरती 1-2 मिनिट आपण याला परतून घेऊयात. यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करणार आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. आपण आत्ताच जास्त मीठ टाकायचं नाही आहे, कारण मऊ ज्यावेळेस भाजी झाली शिजली की ती थोडीशी बारीक होईल, त्यामुळे जास्त खारट वगैरे होण्याचं शक्यता असेल. यामध्ये आपण थोडंसं, कारण मुलांसाठी बनवतो आहे म्हणून आपण अर्धा चमचाच लाल तिखट घालणार आहोत. याला परत एकदा चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटांच्या नंतर ही भाजी पूर्णपणे शिजली की नाही हे बघण्यासाठी आपण थोडंसं त्याला उलटण्याने किंवा एखाद्या पळीने बघायचं आहे की ते तुटतं आहे की नाही. ही भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची, ते म्हणजे 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. 2 मिनिटांसाठी आपण याला वाफवून घेऊयात. तर आपली अशा प्रकारे घेवड्याची भाजी ही रेडी झालेली आहे. आपण या भाजीला चपाती किंवा भाकरी याच्यासोबत खाऊ शकतो. आता ही लहान मुलांसाठी बनवलेली आहे, त्याच्यामुळे आपण यामध्ये तिखट मसाला कमी घातलेला आहे आणि दुसरा कुठलाही मसाला आपण ॲड केलेला नाही आहे. तर तुम्हाला हवं तसं तुम्ही याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता. अशाच नवनवीन आणि लहान मुलांच्या टिफिनच्या रेसिपीसाठी नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.